नमस्कार। आज आपण या ठिकाणी स्वराज्याची भरपाई ज्या किल्ल्याने करून ज्या मोहिमेने शिवाजी महाराजांच्या करून घेतलेले आहे तो किल्ले राजगड ते किल्ले सुरत असा जो शिवाजी महाराजांचा प्रवास आहे त्या प्रवासासंदर्भातला या ठिकाणी आपण ही प्रतिकृती बनवलेली आहे। त्याची पार्श्वभूमी अशी आहे की आपण हा जो राजगड आहे राजगडवरती शिवाजी महाराजांनी 25 वर्षाहून अधिक काळ ते वास्तव्यास होते। एका कोणत्याही किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराज एवढ्या वेळ वास्तव्यास असणारा हा एकमेव किल्ला आहे। आणि या किल्ल्यावरून सुरतला मोहीम निघण्या अगोदर पार्श्वभूमी अशी होती की शाहिस्तेखानाने 3 वर्ष हा मुलूक पूर्ण स्वराज्याचा जाळून बेचिराग केलेला होता आणि त्या मुलकामध्ये बेचिराग केलेल्या मुलकामध्ये परत स्वराज्य उभं करायचं होतं आणि त्यासाठी मोठ्या पैशाची आवश्यकता होती। कोणतेही सैन्य बाळगण्यासाठी नवीन किल्ले बनवण्यासाठी पैशाची आवश्यकता असते आणि ती आवश्यकता भरून काढण्यासाठी शिवाजी महाराजांनी सुरतवरती मोहीम काढायचं ठरवलेलं होतं। काही लोकांचं असं म्हणणं आहे की सुरत शिवाजी महाराजांनी लुटली, परंतु खरं वास्तविकता असं बघितलं आपण तर सुरत लुटलेली नाही। आपल्या स्वराज्याचं झालेलं जे नुकसान आहे त्याची भरपाई आपण तिकडून केलेली आहे। म्हणजे त्याच मुलकामध्ये ज्यांनी आपलं लुटलं त्यांच्याकडनं आपण ती भरपाई केलेली आहे। शिवाजी महाराज पहिल्या मोहिमेच्या वेळी साधारण 1663च्या शेवटी आणि जानेवारीच्या फर्स्ट मध्ये 1664ला राजगडवरून पानशेत म्हणजे आता जे ठाणे जिल्ह्यामध्ये पानशेत आहे पानशेत मार्गे असे कल्याण मार्गे ते पुढे असं करत करत ते सुरत पर्यंत पोहोचलेले आहेत या रूटने। असे म्हणजे ते कोकणात उतरले आणि कोकणाच्या मार्गाने या साईडनं ते सुरत पर्यंत आले। सुरत पासून या ठिकाणी त्यांचा 10 किलोमीटर अंतरावरती एक शामियाना पडलेला होता महाराजांचा। आता महाराजांचं हेर खातं एवढं प्रचंड त्यांनी हेर खात्यावरती खर्च केलेलं होतं आणि ते हेर खातं एवढं स्ट्रॉंग होतं की हेर खात्याने डिटेल माहिती दिलेली होती महाराजांकडे की सुरत ही आशिया खंडातली 1 नंबरची बाजारपेठ होती त्यावेळेची आणि त्या ठिकाणी त्यामुळेच ब्रिटिशांच्या फ्रेंचांच्या डचांच्या वकारी होत्या त्या ठिकाणी। तर तुम्ही बघितलं असेल महाराजांनी जेव्हा 10 किलोमीटर पर्यंत येईपर्यंत जवळजवळ 10,000 सैनिक घेऊन शिवाजी महाराज राजगडवरून निघालेले होते। कोणालाही खबर 10 किलोमीटरवर येईपर्यंत मुघलांच्या राज्यातून ते आलेले आहेत पण मुघलांना माहित नव्हते। एवढे गुप्त हेर खात्याने अचूक त्यांनी या सगळ्या गोष्टींची नेमणूक केलेली होती। ज्यावेळी शिवाजी महाराजांच्या ठिकाणी शामियाना पडला त्यावेळी त्यांनी सर्व त्या व्यापाऱ्यांना आणि किल्लेदाराला पत्र पाठवलं। इनायत खान म्हणून त्या ठिकाणी किल्लेदार होता, त्यांना पत्र पाठवलं आणि त्या पत्रामध्ये त्यांनी असा उल्लेख केलेला होता की बाबा तुम्ही जे आम्हाला खंडणी द्या, आम्ही परत जातो, आम्ही काही इथे लुटमार करण्यासाठी आलेलो नाही। परंतु झालं असं की काही लोकांनी ती गोष्ट ऐकली नाही। मग शिवाजी महाराजांचे स्वतःचे सैन्य आहेत ते आतमध्ये पाठवले आणि विरजी ओरा नावाचा तिथे एक व्यापारी आहे, तो आशिया खंडातला सगळ्यात मोठा व्यापारी होता। पण त्याच्याबद्दलच्या डिटेल माहिती शिवाजी महाराजांना अगोदरच या ठिकाणी मिळालेली होती आणि त्या विरजी ओराकडे किती सोनं आहे, किती पिंप भरलेत, कुठे ठेवले त्याची बित्तम बातमी शिवाजी महाराजांपर्यंत हेरांमार्फत पोहोचलेली होती। हेरांवरती शिवाजी महाराज प्रचंड खर्च करायचे आणि त्यामुळे शिवाजी महाराजांकडे बातमी असल्यामुळे डिटेलमध्ये ते सगळं कलेक्ट करण्याचं काम चालू झालं। शिवाजी महाराजांचं जे प्लॅनिंग म्हणतो ना आपण तेवढं जबरदस्त होतं की शिवाजी महाराजांनी राजगडवरून निघतानाच एक सैनिक घोडा आणि त्याच्याबरोबर एक्स्ट्रा घोडा आणि त्याबरोबर पिशव्या म्हणजे जे लागणारे आपण पोती म्हणू त्यावेळेची ती पोती पण सोबत घेतलेली। एवढे जबरदस्त मायक्रो प्लॅनिंग शिवाजी महाराजांनी केलेलं होतं आणि त्याप्रमाणे सुरत त्यांनी लुटली होती पहिल्या मोहिमेच्या वेळी। दुसऱ्या मोहिमेच्या वेळी 1670 साली दुसरी मोहीम, पहिल्या मोहिमेमधनं जे द्रव्य मिळाले साधारण 1 कोटी रुपये त्या मोहिमेमधून आपण जो स्वराज्याची राजधानी रायगड आहे त्या रायगडचं बांधकाम पूर्ण केलेलं होतं पहिल्या मोहिमेमध्ये। आपण पाहिलेलं आहे की राजे लोक आहेत ते विलासी जीवन जगणारे होते, परंतु शिवाजी महाराजांनी त्या सर्व मिळालेल्या द्रव्याचा उपयोग स्वराज्य निर्मिती आणि किल्ल्यांची डागडुजी याच्यासाठी पूर्णपणे व्यतीत केलेला होता। आणि म्हणून 350 वर्षे झाली शिवाजी महाराजांना लक्षात कशासाठी ठेवायचंय की आपला राजा हा किती विवेकी राजा होता। प्रजेसाठी जर का चांगले गड किल्ले असतील आपल्या जवळ, चांगले सैनिक असतील तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला स्वराज्य निर्मितीसाठी कामाला येणार आहेत असं प्लॅनिंग शिवाजी महाराजांनी केलेलं होतं। दुसरी मोहीम जेव्हा 1670ला काढली त्यावेळी शिवाजी महाराजांनी पाहिलं की सुरतमध्ये अतिशय म्हणजे ढिसाळ कारभार आहे आणि त्यामुळे पुढच्या वेळी शिवाजी महाराज बैलगाड्या घेऊन गेलेले होते। बैलांसोबत सगळ्या गोष्टी घेऊन गेले, बैलगाड्यांमध्ये सोनं आणि ते बाकीचे हिरे जवाहर लागले आणि ते घेऊन आले। आता ह्या मोहिमेला आपण सुरतला लूट का म्हणत नाही, लूट एका विशिष्ट उद्देशाने केलेली असली तर त्याला लूट म्हटलं जातं। शिवाजी महाराजांची लष्करी आक्रमण होतं स्वराज्याची भरपाई करण्यासाठी। दुसरी गोष्ट त्यांनी काय विधिनिकेत पाळलेले होते, म्हणजे तिकडच्या आबालवृद्ध असतील, स्त्रिया असतील यांना कोणताही त्रास दिलेला नव्हता। जे स्थानिक होते किंवा जे चांगले व्यापारी होते
ज्या चांगल्या व्यापाऱ्यांना, जे सामाजिक कार्य करणारे व्यापारी होते, त्यांच्याकडे शिवाजी महाराजांनी कोणतीही खंडणी घेतली नव्हती, त्यांना मुक्त अभय दिलेलं होतं. म्हणजे इतका विचारपूर्वक केलेली ती मोहीम होती. आणि त्यामुळे या मोहिमेमधनं मिळालेल्या दुसऱ्या वेळी साधारण 67 लाखाची आपल्याला त्यातून खंडणी मोहिमेतून जे द्रव्य मिळाले होतं, त्यातून शिवाजी महाराजांच्या जो सिंधुदुर्ग किल्ला आहे, ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या पायाच्या हाताचे ठसे आहेत आणि छत्रपती राजाराम महाराजांनी त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचं पहिलं मंदिर उभं केलेलं आहे, त्या सिंधुदुर्गची निर्मिती करण्यात आलेली होती. आणि यामुळेच शिवाजी महाराजांच्या सुरतला लूट म्हणू शकत नाही. आजकाल गैरसमज झालेला आहे की आपण सुरत लुटली, सुरत गुजराती लोकांची नव्हती. सुरतेवरती राज्य होतं ते मुघलांचं होतं आणि मुघल हे परकीय होते, ते काय भारतीय नव्हते. आणि परकीयांना हुसकावून लागण्याचं पहिलं क्रांतिकारी काम कोणी केलं असेल किंवा सुरुवात केली असेल तर 750 वर्षानंतर 750 वर्षांचं पारतंत्र्यातून बाहेर काढण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं आहे. आणि म्हणून शिवाजी महाराजांच्या आजच्या या शिवजयंतीच्या निमित्तानं हा देखावा आम्ही या ठिकाणी उभा केलेला आहे. जयदत्त क्रीडा मंडळाच्या वतीने तुम्ही या सर्वांनी हा देखावा पाहिलात आणि अनुभवलात, त्याबद्दल तुमच्या सर्वांचं मनपूर्वक आभार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.